नमस्कार, मैं हूं दिलीप मिश्रा और आप देख रहे हैं दबंग हेडलाइंस। कल्याण लोकसभा के युवा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कैबिनेट मंत्री रवींद्र चौहान, विधायक कुमार अलानी, विधायक बालाजी किनीकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटिल, आमदार किशन कथोरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार आनंद परांजपे तथा माजी आमदार रविंद्र पाठक के मौजूदगी में अपना नामांकन पर्चा दाखिल किया। यहां बता दें कि कार्यकर्ताओं में जोश और उत्साह बढ़ाने के लिए महायुति ने डोंबिवली के गणेश मंदिर से कार्यकर्ताओं का शक्ति प्रदर्शन रखा था। महायुति के नेताओं ने भगवान गणेश के चरणों में नतमस्तक होने के बाद ढोल ताशों के साथ शिवसेना, भाजपा, आरपीआई, टीओके सहित अन्य घटक दल के नेता व पदाधिकारी नामांकन स्थल पर पहुंचे, जहां आज डॉक्टर श्रीकांत शिंदे ने तीसरी बार लोकसभा चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल किया। तुम्ही कुठे राहता? वरळीला ना? वरळीला असं बरोबर आहे, मग साहजिक आहे, साहजिक बघा, या मतदारसंघाला जी पार्श्वभूमी आहे, रामभाऊ माळगे असतील, रामभाऊ कापसे असतील, जगन्नाथ पाटील साहेब असतील, परांजपे साहेब देखील इथून महायुतीचे उमेदवार म्हणून, खासदार म्हणून गेलेले आहेत। हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सुरुवातीला हे एकत्र मिळून एका दिलाने जे हे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत, हे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आता आणि त्याचबरोबर मनसे, आरपीआय, टीओके सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे सगळे एकत्र आलेले आहेत। एक चांगला चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे। हे चित्र जे आहे, ही युती जी आहे, ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते। म्हणून खोट्या जे आहेत हे आरोप करायचं, खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे तर विरोधकांना आता उरलेलं आहे। मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमधून येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये। मला वाटतं आता विरोधकांना जे आहे टीकेशिवाय, टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाहीये। मी नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं टीका वेगळी असते। मंत्री महोदय म्हणतात टीका वेगळी असते, टोमणे वेगळे असतात। टोमणे जास्त आहे, टोमणेवीर खूप जन्माला आलेले आहेत, पण मला वाटतं आत्मपरीक्षण जर केलं तर हे लोक आपल्याला का सोडून जात आहेत? इतके लोक, इतके कार्यकर्ते, इतके पदाधिकारी हे का सोडून गेले आपल्याला? याचं जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते सापडणार नाही। मला वाटतं टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये जे त्यांना धन्यता अशी वाटते, मला वाटतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवा। आम्ही आमचं काम करत राहू। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत हे रोज जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मुख्यमंत्री आज जे आहे या रॅलीबद्दल बोललेलं बरं, बाकी टाइम तर आपण पॉलिटिकल्स, मला वाटतं त्यांनी जे स्टेटमेंट केले ते खरंच आहे। त्यांना नंतर कसं पाहताय म्हणजे अरे एकदा सत्तेतून बाहेर जातोय आपण दिसत असताना सगळीकडे जे आहे हे जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। पण आज काय परिस्थिती आहे ही 4 तारखेला जी आहे ही जनता दाखवून देईल। वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये महायुतीचे कार्यकर्ते झटतायत। लीड हा वाढतानाच नेहमी दिसतोय। कार्यकर्त्यांनी ठरवलंय की 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजयी करायचे। डॉक्टर श्रीकांत शिंदे आज फॉर्म भरून आपली हॅट्रिक साधणार आहेत। निश्चितपणे जे 10 वर्षामध्ये त्यांनी काम केलेले, लोकांना काम करणारा लोकप्रतिनिधी आवडत असतो आणि त्यामुळेच उत्स्फूर्तपणे असा चोबाजूनी प्रतिसाद आहे। सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रचंड अशी उत्स्फूर्त गर्दी आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक ही निश्चित झालेली है। उल्हासनगर सहित ठाणे जिले की खबरों को सबसे पहले देखने के लिए हमारे न्यूज चैनल दबंग हेडलाइंस को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें।